चालू. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? नरेंद्र पाटील. मोठं नाव. नरेंद्र पाटील. कुठे राहता? बुरहानपूर. बुरहानपूरला राहता. बरं, काय काय त्रास होता आपल्याला? मला मानदुखीचा त्रास होता, बीपी, थायरॉइड, केस गळणे आणि त्वचा रुखट झाली होती, वृक्ष झाली होती आणि त्याच्यानंतर कॅलेस्ट्रॉल हे होतं आणि थायरॉइड होता. अच्छा, तर हे आता साधारण किती प्रमाणात कमी झालं? हे बऱ्याचशा प्रमाणात, म्हणजे कॅलेस्ट्रॉल एकदम नॉर्मल लेवलला आलं, थायरॉइडही कमी झालं. तुमचं रिपोर्ट मग बघतोय मी, थायरॉइड नॉर्मल झालं, कोलेस्ट्रॉल नॉर्मल झालं. बरं, मूळव्याधीचा त्रास कसा आहे? तर मूळव्याधीचा तर एकदम म्हणजे 100% फरक पडला त्याच्यामध्ये. अच्छा, केस गळणं वगैरे कमी झालं? केस गळणंही कमी झालं. चिडचिडचं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला भयंकर चिडचिड होती? हा, तर चिडचिडी 75% कमी झाली. आणि राग भयंकर होता तुम्हाला? हा, रागही कमी झाला. अच्छा, हा, ठीक आहे. म्हणजे आता ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला जवळजवळ 75 ते 80% राग चिडचिड मध्ये आहे, अजून 25% बाकी आहे, तोही कमी होईल निश्चित. हे सर्व दुखणे तुम्हाला साधारण किती दिवसापासून होते? हे 3-4 वर्षापासून. अच्छा, हा, बरं बरं. तर होमिओपॅथीच्या बाबतीत सध्या तुम्ही समाधानी आहे. बाकीच्या लोकांना तुम्ही होमिओपॅथी बद्दल काय सल्ला द्याल? होमिओपॅथी एकदम म्हणजे 100% क्युअर करणारं औषध आहे असं मला वाटतं. आम्ही त्याला म्हणतो की बा रूट आउट करते किंवा मुळापासून आजार काढते. म्हणून मी कंटिन्यू 10 महिन्यापासून त्याला घेतोय रेग्युलर. आणि याआधी तुम्ही ॲलोपॅथीची औषधी भरपूर घेतलेली आहेत? हा, ॲलोपॅथी तर भरपूर घेतलं मी. तर त्या तुलनेत तुम्हाला होमिओपॅथीनं चांगला फरक पडला? चांगला फरक पडला. चला, धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळ दिला. आमच्या प्रेक्षकांना, आमचे जे रुग्ण आहेत, काही आमचे डॉक्टर मित्र आहेत, काही माझे डॉक्टर विद्यार्थी आहेत, या सर्वांना या गोष्टीपासून प्रेरणा मिळते. बरेच वेळेला होमिओपॅथीमुळे गुण उशिरा येते असं जे आपण म्हणतो, परंतु आजारही तेवढे दीर्घकालीन असतात, जीर्ण असतात, त्यामुळे त्यांना मुळापासून काढतो म्हटलं तर एवढा वेळ तुम्हाला द्यावाच लागते. आपण तो वेळ दिला आणि राहिलेले 25% सुद्धा तुमचं जे मानसिक त्रास जो होते त्याचं कारण म्हणजे तुम्ही काय काम करता, त्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून आहे. तुमचं कामाचं स्वरूप काय आहे? म्हणजे शेती आहे, व्यवसायी आहे छोटा मोठा. अच्छा, हा, तर त्याच्यामुळे तुम्हाला चिंता, काळजी ह्या गोष्टी बऱ्याच जबाबदारीची आहे. हा हा, तर हे जी जबाबदारी असते यामुळे काही गोष्टी आपल्याला टाळता येत नाही, परंतु त्याला सुद्धा मन शांत करण्यासाठी आपण होमिओपॅथिक औषध चालू ठेवा, यातही तुम्हाला निश्चित फरक पडेल. धन्यवाद. आमचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना होमिओपॅथी बद्दल जरूर सांगा. धन्यवाद.